आज मुन्नारमधील आपल्या प्रवासाचा दुसरा दिवस आहे. आपण भेट देणार आहोत मुन्नारच्या निसर्गरम्य स्थळांना, जसे मट्टुपट्टी धरण, इको पॉइंट जिथे मिळणार आहे प्रतिध्वनीचा मजेशीर अनुभव, कुंडला तलाव आणि टॉप स्टेशनची अप्रतिम दृश्य. हिरव्या चहा बागांमधून फेरफटका मारत आपण पोहोचणार आहोत एराविकुलम राष्ट्रीय उद्यान म्हणजे एराविकुलम नॅशनल पार्क, जेथे दुर्मिळ निलगिरी तहरचे संरक्षण केले जाते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुंदर सफरीला. तर नमस्कार म्हणजे स्वागत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे डे 2 केरलामध्ये. पहिल्या डे आम्ही खूप काय फिरलो, तुम्हाला ते ब्लॉगमध्ये दिसेलच. पण डे 2मध्ये आता आम्ही काही डॅम्स कवर करतो आहे. तर ब्लॉग पूर्ण आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. नाश्ता करून भेटतो. चला आम्ही नाश्ता करायला. तेजू आणि मी. तेजूने घेतलं आहे, हे सगळं मिक्स केलं. तेजूने इडली, बटाट्याची भाजी आणि डोसा घेतला. डोसा घेतलाय, चटणी. मी पुरी, बटाट्याची भाजी, इडली, सांबार. तर इथे गाणी चालू आहे, त्यामुळे तुम्हाला माझा आवाज येतो असेल काय माहित नाही, बट नाश्ता ठीक आहे. ट्राय करतो खाऊन. आणि हा नजारा बघा. पूर्ण माउंटन बघायला गेलं. सगळे आजूबाजूला सगळे. कालपासून आम्ही डोसा आणि इडली हा ना, नुसता डोसा, इडली, सांबार. तर झोप पण कडक लागली, एवढी थंडी आहे, बाप रे. असं वाटतंय कोकणात आल्यासारखं वाटतंय. रील बिल आली आहे, रील इंस्टाग्रामला अपलोड केलेली आहे. तर जाऊन तिथे लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा जर पूर्ण ब्लॉग आवडला तर. हा ब्लॉग सेकंड असेल, तो कालचा ब्लॉग मी पहिला अपलोड करेन एडिट करून. आता आम्ही निघतोय. ऑलमोस्ट लेट झालंय, कारण निघायचं होतं 8 वाजता. आता 9:30 वाजता झाले. कारण गरम पाणी येत नव्हतं लवकर. गुड मॉर्निंग. चलो भैया रेडी, हम भी रेडी. लेट हो गए ना, गाड़ी भी रेडी. इडली, डोसा, पूरी, बटाटा. पूरी मस्त था. इसने नहीं खाया, ऑयली नहीं खाती है, बट कल नाइट इधर जाके पूरी खाया, वो अच्छा है. हाँ. तो आज हम बताओ वीडियो में क्या कहाँ जाने वाले हैं. डैम, रोज गार्डन. लास्ट पार्क जा रहे हैं. ओके. एको पॉइंट भी जा रहे हैं ना. हाँ, एको पॉइंट जो वाले रेडी. मजा आ रहा है. क्या बोला तूने? मित्रांनो हे बघा, पूर्ण जंगलामधनं चाललोय आम्ही. मी एंटर केलंय बाजारामध्ये. बाजारात आलोय. हिचं कसं आहे मित्रांनो माहित आहे का, हिने स्वतः फोटो काढले ना ते भारी येतात, आणि मी फोटो काढले नाही जे की खराब येतात. काय मला कळत नाही. बात तो सही है. नारळ पाणी पण प्यायचंय आपल्याला. नाही, सब आते समय भैया, अभी नो वेस्ट टाइम. माझ्या अगोदर झोपून पण आळस काढत आहे अजून. मी तर सगळ्यात लेट झोपलोय. आणि हा, परत बोल. मी काय, मी सगळ्यात लेट झोपली. मी सगळ्यात लवकर झोपली आणि लेट उठली. आणि मी बोलायला म्हणजे इगो हर्ट होता मित्रांनो, इगो. बहुत दुखता है, मैं पागल हो जाऊंगा. Enjoying the vibes of the Kerala. मुन्नार. अब हम जा रहे हैं डैम की सैर पर. कसं डोरेमॉनचं कसं आहे ते. मी नाही डोरेमॉन बघितलं. हे बघा घोडा मित्रांनो. आपण टिकटक टुकटुक करायचं. चला, ट्रॅफिक. हो मित्रांनो, पांढरो घोडो. मळलेलो पांढरो घोडो. हो मित्रांनो, मस्त लिहिलंय ग्रासने एकदम. दी हायस्कूल म्हणून. तर मित्रांनो आता आलो आम्ही डॅम मध्ये. कुठला? मट्टू डॅम. डॅम वर आलो.
मट्टूपट्टी डॅम पण मला- चांगल्याच. एक मिनिट, मला समजा नाही पाणी कुठून पडतं, पाणी कुठून पडतं आणि कुठून बघायचं- पडतं, कुठून. बघायचं कुठून? इको पॉइंट कुठे आहे? इको पॉइंट वेगळं आहे, डॅम वेगळा आहे, सगळं वेगळं आहे. एकत्र नको करू सगळं. अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता, प्यार जो करता है मुझसे. आपण आता त्याला डॅम वर विचार आलोय. ना, कुठे जायचंय आपल्याला? आपल्याला इथेच जायचंय, बोलला ना तो. मला जसं मला केरला मधलं कसं माहित उतरला पण? असेल डॅम म्हणजे भरभरून पाणी असेल आणि तिथे पाय ठेवता येईल, पण नाही. हे आहे ब्रिज वरनं तुम्हाला चालत जायचंय. सरळ चाल. सरळ चाल. अशी तुम्हाला एक बायको पाहिजे, ती सांगणार तुम्हाला सरळ चाल. नाही तर तुम्ही व्हिडिओ काढता काढता कुठे पण जाल. बाई इथं पायऱ्या आहेत. सध्या बंद आहे सगळं. तिकडे थांबले. मट्टूपेट्टी धरण हे 1953 साली बांधण्यात आले. हे धरण मुन्नार पासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर, समुद्री सपाटीपासून 1700 मीटर अंतरावर वसलेले आहे. धरणाच्या आजूबाजूला घनदाट जंगल, चहा बाग आणि पर्यावरणात आहे, जे पर्यटकांना आकर्षित करतात. धरणाच्या परिसरात हिरवळ, पक्षी आणि प्राण्यांची विविधता पाहायला मिळते. आता पायनॅपल फुल ट्रॅफिक झाले मित्रांनो. आम्ही कशी तरी बाहेर पडलो, पण ही आता पूर्ण ट्रॅफिक झाली मागपर्यंत. पायनॅपल कसं आहे? 30. हे आहे इको पॉइंट. म्हणजे ते पूर्ण डॅमचं पाणी इथून स्टार्ट, म्हणजे अगोदरपासून स्टार्ट झालंय, पण हे असं नॉर्मल वॉटर आहे, इथे स्टोअर नाही केलंय. हेच पाणी डॅमला जातं पूर्ण. हे डॅम कडनं नाही, इथून सरळ हे डॅमकडे तिकडे गेलं पाणी असं. तर इथे आम्ही थांबलो. आता इथे थोडे फोटोज क्लिक करतो आणि मग इथनं मग आपण दुसऱ्या लोकेशनला जाऊ. म्हणजे आपण पहिलं डॅम केलं, डॅमवरनं आता आपण आलो इको पॉईंट. तरी पाऊस नाही आहे मित्रांनो, पाऊस पडतोय खतरनाक. संध्याकाळचा खूप जोरात पाऊस पडतो. इको पॉईंट मुन्नार हे नैसर्गिक प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध ठिकाण असून निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी हे एक आकर्षक पर्यटक स्थळ आहे. मुन्नार पासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर हे. तर जाम थंडी लागते. असं झालं तर मग अवघड आहे. मोबाईल पडता वाचला. ऍक्च्युली हवा खतरनाक लागते, ट्रायपॉड आहे आणि फुल हवा म्हणजे खतरनाक झालं. जे केस उडतं त्याच्यानं तुम्ही बघू शकताय. केस उडतच नाहीये. डॅम झाला, इको पॉईंट झाला, अजून एक पोर्शन आहे, तो पण आम्ही कव्हर करणार आहे. पण कसं आहे, गर्दी आहेच आणि बोटिंग करणार होतो, पण बोटिंगसाठी बंद आहे, रेड अलर्ट आहे, कारण पाऊस संध्याकाळपासून काल लागतोय. तर त्यासाठी बोटिंग कॅन्सल केली आम्ही आणि आता आम्ही फक्त फोटो क्लिक करतो, मला व्ह्यू दाखवतो आणि आम्ही आता निघतो. ठीक आहे, तर तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. ब्लॉग पूर्ण पहा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय करू नका, विसरू नका. जाम फोटो काढले, जाम मजा आली आणि पाऊस आला. तर आमची गाडी इथे लावलेली आहे, आम्ही चाललो आता. थोडं गाडीत जातो कारण भिजलं तर पुढचा पॉईंट आपला मिस. पाऊस हा प्लीज येऊ नको. पाऊस आला तर वाट लागणार आमची शूटिंग करून. फोटोज खूप काढले, प्री वेडिंग शूट झाल्यावर का झाला. तर भेटू आपण आता नेक्स्ट स्पॉटला. चला बाय. टाइमिंग भी इश्यू है ना, टाइमिंग. हाँ, वो क्लोजिंग वगैरह. टाइम फिर ट्रैफिक. खेळणी दुकान. हां, चलेगा ना. तर आता आम्ही कॉफी पितो. चल ना बाहेर पड. काय किती वेळ बारिश आहे चालू. धर मग घेऊन येतो. हा, जा. कॉफी पिऊ थोडा. काय नाही, खूप शूट झाली. चोरी येतोय थोडीशी. टाइम भेटलाय कारण पाऊस आला. एक पॉईंट पण आम्ही जेवायला घेऊ. तर चला मग आता कॉफी पितो. पलटत बघायची. तर मित्रांनो, प्लॅन चेंज केलाय. जायचं होतं रोज गार्डन, बट पाऊस खूप लागतोय, त्यामुळे म्हटलं पहिलं नॅशनल पार्क जाऊ. नॅशनल पार्कमध्ये थोडे ॲनिमल्स बघू आणि तिथला पॉईंट चेक करून मग आपण रोज गार्डन जाऊ, कारण दोन्ही स्पॉट 5 वाजता बंद होतो आणि पाऊस खूप लागतोय. काय सांगू शकत नाही, एवढा पाऊस. रेड अलर्ट पण ठेवलाय, त्यामुळे बोटिंग वगैरे सगळं बंद आहे. तर सगळं बंद आहे.
म्हणून आम्ही आता चालू नॅशनल बागला. तर भेटू आपण डायरेक्ट नॅशनल बाग. बाय बाय. आणि गर्दी बघा, आणि व्ह्यू मस्त आहे. आता इथून बस येणार, मग बस मधून आम्ही जाणार. तर आम्ही बसलोय बसमध्ये, तिकीट काढली आणि आम्ही कपल होतो म्हणून आम्हाला पुढे न्यायला दिलं. आम्ही दोघं होतो म्हणून मग आम्हाला जागा दिली आणि पुढे घेतली. म्हणजे काय फायदा आहे, आज फायदा झाला लग्न आल्याचा. तर मग आता मी प्राणी बघणार. कुठला प्राणी बघतो बघू. प्राणी बघायची कशी गरज नाही आपल्याला, आपल्या घरात प्राणी भरपूर सारे आहेत. काय नाहीये, मी एकच प्राणी आहे घरात. शुभम क्या आहे की शुभम तुका प्राणी म्हणता बघ. एराविकुलम राष्ट्रीय उद्यान मुन्नार. हे उद्यान मुन्नार जवळ आहे आणि निसर्गप्रेमींसाठी एक खास ठिकाण आहे. इथे तुम्हाला हिरव्या टेकड्या, भोवताळपूर्ण आणि थोडं हवामान अनुभवायला मिळते. या उद्यानात निलगिरी तहर नावाची दुर्मिळ पर्वतीय शेड पाहायला मिळते, जी फक्त इथेच आढळते. फोटो काढायला आणि शांत वातावरण फिरायला हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. जर तुम्ही मुन्नारला आला असाल तर एराविकुलमला भेट नक्की द्या. फायनली रीच द डेस्टिनेशन. इथून चालत जायचं आम्हाला नॅशनल पार्कला. आणि सीन असा आहे की इकडे पावसाचं वातावरण आहे. ऍक्च्युली इकडे पाऊस नसतो नॉर्मली, पण आता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आम्ही घेतलाय रेनकोट. तो पण 120 रुपयाचा. मॅडम म्हणायला लागली साल्टिकली झाले पण भिजायचं नाही, कारण सर्दी करून घ्यायची नाही. आज दुसऱ्या दिवस आणि 2 दिवस आपल्याला काढायचं. 3 दिवस आपल्याला काढायचे. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता माझा चेहरा दाखवत नाही, मी तुम्हाला बाकीचा व्ह्यू दाखवतो, तर तुम्ही एन्जॉय करा. प्राणी दिसले नाही तर वरतून आणायचा मला उचलून. असं हट आहे. रेनकोट किती घेतलं काय नाही. तू कशाला घेतला? जाताना नाही देऊन जा, आमका नको. काय सांगतो दादा आम्ही फाडलेत नाही, तुम्ही परत घ्या. एका थार नावाचा प्राणी आहेत की नाही, प्राणी आहेत का? मिया पोचले का प्राणी? भेटले ना जरा थांब. आम्ही स्वर्गात आलोय मित्रांनो, स्वर्गात. तेजू गेला पुढे आणि एकटाच फिरता या डागात आता बघा. अगं ते बाहेर आलेलं, जवळ आलेलं नाही, इथे जवळ हाताला आलेलं. बकरी म्हणतात आहे का? बकरी. मॅडमने रेनकोट घातला आणि मी नुसता भिजतोय. मी पण घेतले रेनकोट, पण मी भिजतोय. आता थोडा नाही घालतो रेनकोट, कारण सर्दी व्हायची. आम्ही घालतोय रेनकोट आणि पाऊस खूप मोठा आला आणि माझा व्हाईट टी शर्ट आहे त्यामुळे मला जरा टेन्शन आहे. प्राणी तर एकच दिसलाय. आलोय अपेक्षेने 5-6 प्राणी. एक पण हा 2 दिसले. 2 एक दिसला पण तो तुम्हाला. बकरी दिसली होती. बकरीचा व्हिडिओ आणि एक तास बनवलाय. काही सांगते. बकरीचा व्हिडिओ नाही. ती म्हणते येणाऱ्यांना विचार की प्राणी दिसले का. हाँ उधर दिखा, वही एक है ना, स्मॉल वन है. ठीक है क्या? पैसा बर्बाद. Quite walkable distance. Walkable, you can walk. No animal. Maybe you can wait and chances are there it might come. It's all purely based on luck. It's on luck. Thank you. तर मित्रांनो असा अपडेट भेटलाय की प्राणी हायच नाही. आणि प्राणी हायच नाही तर आम्ही चाललोय कुठे? बघ कुठे गेले.
प्राणी आहेच नाही, तू चालली कुठे प्राणी बघायला? हा एक प्राणी यायला ठेव आऊल म्हणून. हे रिक्षा कुठून आली? टमटम. हे बघा मित्रांनो टमटम आली. बघा मित्रांनो प्राणी तोच आहे मगाशी जो होता ना. इतकंच आहे मित्रांनो. त्याच्यासाठी आम्ही किती दिले? 400 रुपये. आणि रेनकोटचे वेगळे दिले 120 240. तर आता काय बोलायचं. देर इज नो एनिमल आणि ते वर म्हणतात. म्हणजे आता इच्छाच मिळली आमची जायची मित्रांनो पुढे. हे तर आम्ही रोज बघतो गावाकडे ना ग घोरडीवर. आता काय बघायचंय. तर हा होता आजचा आमचा शेवटचा स्पॉट आणि दिवस. शेवटच्या दिवसात पण मजा आली. दुसऱ्या दिवसाचा शेवटचा स्पॉट. येस दुसऱ्या दिवसाचा शेवटचा स्पॉट आणि जाम मजा आली. त्याच्यामध्ये फक्त आम्हाला 2 प्राणी दिसले. फक्त 2. ते आम्ही रोज बघतो. 3. तिसरा प्राणी सोबत घेऊन आले. आणि हा चौथा. छान वेदर आहे. जर तुम्हाला फक्त वेदर अनुभवायचं असेल म्हणजे वातावरण किंवा मला सांगणार पण तिकडे हे बघा तर आता आम्ही जाणार रूमवर. एवढंच बाकी. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब पण अजून 3 दिवसाचा ब्लॉग यायचा येईल हळूहळू. परत लाईन लागली आणि आम्ही थांबलो. आलाय फिरून आणि आता आम्ही परत जायच्या लाईन मध्ये लागलो. खूप थंडी आहे आणि खूप पाऊस आहे. थंडी मॅग्नेट घेतले तुम्हाला दाखवते नाही कारण पाऊस खूप होता म्हणून कॅमेरा बाहेर काढला नाही. सोय पूर्ण आणि आम्हाला तरी छान फोटो काढले रेनकोट वरती कारण आपला पावसामुळे झाकावं लागलं. डायरेक्ट रूमवर भेटू खाली भेटू. आता जर आम्ही मे बी लोकल मार्केट्स मध्ये जायचा प्लॅन आहे. म्हणजे चौथा पॉइंट शेवटचा पॉइंट आमचा लोकल मार्केट होता. रोज गार्डन होतं ते आम्ही उद्या करणार आहे. तर आता बघ शॉपिंग जर काही करायचं असेल तर जायचं नाही तर मग घरी डायरेक्ट घरी म्हणजे हॉटेलवरती. आणि हा माझा पर भिजला त्याने अर्ध्या तासाने घेतून याने रेनकोट घातलं. हुशार नवरा माझा नवरा तुझाच नवरा आहे. एक्सपिरियन्स बरोबर. आता आम्ही आलोय खाली. आता आम्ही जातो डायरेक्ट गाडी. ड्रायव्हरला फोन केला आता. तर मित्रांनो ही आहे पार्किंग एरिया. इथे आता आमचा आलेला ड्रायव्हर आता गाडी आणायला गेला. आता आपण इकडनं जाणार डायरेक्ट. एक्सपिरियन्स आहे. तर मंडळींनो आज दिवसभर फिरायचं मला आणि आता आम्ही जेव गेलो. म्हणजे जाम दमलेलो. ॲक्च्युली तेजूला 6-7लाच भूक लागली कारण ती दुपारी एवढी जेवली नव्हती कारण तिला अजून टेस्ट इतकी आवडत नाही आहे. तर मग आलो आणि मामी वर हॉटेल आहे. हे हॉटेल आहे रूमच्या वरच टेरेसला हॉटेल आहे. तर तिथे ऑर्डर द्यायची. ते सगळं इन्क्लुडेड आहे हॉटेलमध्ये. तर आम्ही ऑर्डर दिली आणि आता जेवायला बसलो. बुकिंगमध्येच आहे सगळं जेवण वगैरे. तर तेजू बसली आहे जेवायला आणि मस्त चिकन 65 बटर चिकन आणि राईस वगैरे जेवतो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आहे डे 2. परत उद्याची शूट होणार. परत डे 3 ला येणार. तर प्रत्येक सिरीजमध्ये आम्ही टाकू. चला मग गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर आणि हसा आणि काय चला मग गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. हॅप्पी दिवाळी सगळ्यांना. आता ब्लॉग लेट येईल पण हॅप्पी दिवाळी. काय म्हणाय तुला आणि हाँ ये कर लो पहले. बिझी जाम भूक लागली आणि थंडी एवढी थंडी आहे नाही सांगू शकत ना ग. ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. चला बाय बाय, टेक केअर, स्वीट ड्रीम्स. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
कोकणचा एक ब्लॉगर सायनिंग ऑफ.